हालेलुया. आपण वचनासाठी जाऊया आता. अनुवाद अध्याय 7 वचन 1 ते 4 पर्यंत वाचा. अध्याय 7. हालेलुया. जास्त वेळ घेणार नाही, एक अर्धा तासात संपवणार आहे मी. 8 वाजले आहे, 8:30 पर्यंत. हालेलुया. अनुवाद अध्याय 7 वचन. अध्याय 7 काढा तुम्ही. काढले ना. हालेलुया. आज आपण वचन वाचते 1 ते 4 पर्यंत वाचा. जो देश स्वतः करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुझ्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हत्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, पेरिजी, हिव्वी आणि यबुसी ही 7 राष्ट्रे तुमच्या समोरून घालून देईल आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील. तेव्हा त्यांचा समूळ नाश कर. त्यांच्याशी करार मदान करू नको व त्यांच्यावर दया करू नको. त्यांच्याशी सोयरी करू नको. आपली मुलगी त्यांच्या मुलाला देऊ नको व त्यांची मुलगी आपल्या मुलाला करू नको, कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवाची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करेल. थांबा. हालेलुया. या वचनात तुम्हाला काय कळत आहे? या वचनात आता वाचले ना, काय कळालं तुम्हाला याच्यात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये देव सांगत आहे की इस्रायल लोकांना, या वचनामध्ये देव इस्रायल लोकांना सांगत आहे की तुम्हाला मी मिस्र देशाहून काढून, इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गुलामीमध्ये होते ते मी. हालेलुया. गुलामी म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेत होते पण पैसे देत नव्हते, फक्त जेवणा खाण्याचे एवढंच. म्हणजे त्या देशामध्ये ते गुलामी होते इस्रायल लोक. इस्रायल लोकांना देवाने मोशेच्या द्वारे मिस्र देशातून गुलामीतून सोडवून कानान देशाला नेत आहे देव. हालेलुया. या मिस्र देशातून काढून कानान देशाला नेत आहे देव. कानान देश आशीर्वादाचा देश आहे. त्या देशामध्ये नेत असताना कानान देशामध्ये, त्या कानान देशामध्ये 7 कुळांचे नाव दिलेले आहेत. वाचा ते 7 कुळाचे नाव. मिस्र देशातून काढून कानान देशाला जात असताना दुसऱ्या वचनापासून सुरुवात करा. दुसरं. गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिजी, हिवी आणि यबुसी. हालेलुया. अशा प्रकारचे एवढे कुळाचे लोक राहतात तिकडं. म्हणजे जातीचं नाव त्या राष्ट्राच्या नावालाच जातीचं नाव ठेवलेलं असतं. हालेलुया. कनानी, यहुदी, पेरिसी असं नावं असतात, ते कुळाचे नावं ते. हालेलुया. मिस्र देशाहून कानान देशामध्ये जात असताना त्या कानान देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात ना. त्या जातीच्या लोकांमध्ये इस्रायल लोक देवाने निवडले लोक असतात. हालेलुया. थोडं शांत राहा. हालेलुया. देवाच्या वचनाला मी सन्मान केले पाहिजे. देवाचं वचन सांगता असताना इकडे तिकडे बघायचं. लहान लेकरांना त्यांना कळत नाही, राहू दे त्यांचं. हालेलुया. मिस्र देशाहून त्यांना काढून कानान देशामध्ये नेत असताना देव कानान देशामध्ये अनेक नाना प्रकारचे जातीचे लोक राहत होते. तिकडे जाता असताना कानान देशात जाता असताना देव सांगत आहे त्या देशामध्ये अशा प्रकारचे लोक आहे, या अशा जातीचे लोक आहे. तसल्या लोकांमध्ये तुम्ही जात असताना तुम्ही तिकडं तुमच्या मुलांना त्यांना द्यायचं नाही, त्यांचं मुली तुम्ही घ्यायचं नाही. हालेलुया.
कानान देशामध्ये गेल्यानंतर असल्या प्रकारचे लोक राहतात तिकडं. इस्रायल लोक देवाने वेचलेली लोक, ते एकाच परमेश्वराला स्तुती आराधना करण्याचे लोक, ते मूर्तीपूजा न करणारे लोक, ते इस्रायल लोक. त्या लोकांना देव सांगत आहे की तुम्ही त्या कुळाच्या लोकांसोबत लग्न करू नये, तुमच्या मुली त्यांना देऊ नये, त्यांच्या मुली तुम्ही घेऊ नये, असं सांगत आहे. हालेलुया. तिसऱ्या वचनापासून सुरुवात करा तिकडं. त्यांच्याशी सोयरी करू नको. आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नको. व त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नको. त्यांच्याची सोयरीक करू नको म्हणत आहे, त्यांच्याची रिश्ता. हालेलुया. रिश्ता करू नको म्हणजे सोयरीक करू नको. तुमची मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांना द्यायचं नाही, त्यांच्या मुली तुम्ही घ्यायचं नाही. तसं घेतलं तर काय होणार? ते कानान देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात ना, ते सर्व मूर्तीपूजा करणारे असतात. जर तुम्ही देवाने वेचलेले लोक, इस्रायल लोक, एकाच देवाची आराधना करणारे, परमेश्वराला मानणारे, परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक, जर तुम्ही त्यांच्या मुलींना तुमच्या घरात लग्न करून आणले तर तुम्ही तुमच्या मुलांना भटकवून त्यांच्या देवाच्या भजन करायला लावणार. पुढे वाचा ते वचन कळणार तुम्हाला. कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील. देवापासून बहकवितील म्हणजे देवाच्या विश्वासाकडून त्यांना वळून नेणार. पुढे वाचा. आणि अन्य देवाची सेवा करावयास लावतील. अन्य देवाची सेवा करावयास लावतील. हालेलुया. कशासाठी सैरिक करू नको म्हणता देव? सैरिक केलं तर ते मी मूर्तीपूजा करायला सुरुवात लावणार. म्हणूनच देव सांगत आहे तुमची मुली त्यांना देऊ नका, त्यांची मुलींना तुम्ही घेऊ नका. हालेलुया. इस्रायल लोक म्हणजे आता कोण? आताच्या युगामध्ये कोण आहे इस्रायल लोक? देवाने निवडलेले लोक आम्ही आहोत ना आता. हालेलुया. इस्रायल लोक म्हणतात आताच्या युगामध्ये देवाने निवडलेले आम्ही आहेत. आता आम्ही ख्रिस्ती लोक आहेत. देव या वचनाच्या द्वारे आम्हाला सांगत आहे की इस्रायल लोकांना सांगितल्याप्रमाणे आम्हाला सुद्धा सांगत आहे की तुम्ही जे मूर्तीपूजा करणाऱ्या लोकांची तुम्ही सोयरीक करू नये म्हणून देव सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या चर्चमध्ये अनेक दोंडाताईच्या मुली पण आहेत, इमलताईची मुली पण आहेत. हालेलुया. आणि एक 8-10 वर्षाच्या नंतर तुमच्या मुलीचं पण लग्न होणार, मुलींचं. हालेलुया. तुम्ही आतापासूनच तयारी केली पाहिजे, तर आतापासूनच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे तर आमच्या मुलींना असा मुलगा भेटायला पाहिजे की देवामध्ये विश्वासणारा भेटायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. जर आम्ही आमच्या मुलींना मूर्तीपूजा करणाऱ्यांना दिलं तर नंतर आमचं जीवन एक नरकासारखं होणार आहे. हालेलुया. म्हणूनच देव सांगत आहे की तुमच्या मुलींना तसल्यांना देऊ नये आणि तसल्या मुलींना तुम्ही पण घेऊ नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एक सांगायचं म्हणजे अक्कलकोट म्हणजे त्या पास्टरचं नाव घेणार नाही मी. अक्कलकोट म्हणजे मध्ये एक 70-80 विश्वासी जमत होते एका चर्चमध्ये. पास्टरचं नाव घेणार नाही कारण मी व्हिडिओ यूट्यूबमध्ये अपलोड करणार आहे. 70-80 लोक जमत होते. त्या चर्चमध्ये येणारी एक मुलगी पळून गेली. हालेलुया. चर्चमध्ये येणारी मुलगी पळून गेली घरात न सांगता. आता त्या चर्चला येणारे लोक कसं, आता चर्चला येतात, देवाला विश्वास करतात, एवढ्या मोठ्या देवाला ते मी मानतात, तर त्यांची मुलगी तसं झाली म्हणून चर्चला यायचंच लोक कमी झाले ते. हालेलुया. आता पण येतात लोक पण 30-35 एवढे लोक, 40, 70-80 लोक जमत होते तिकडं अक्कलकोटमध्ये एका चर्चमध्ये. तो पास्टर सांगितला की मला पास्टर आमच्या चर्चमध्ये लई लोक जमत होते. आमच्या चर्चचे एक विश्वासीने असं केलं की एक विश्वासी मुलीनं आई वडिलांना न सांगता पळून गेली म्हणून. आई वडील जागृत असायला पाहिजे. हालेलुया. आपल्या मुलींना कशा रीतीने वाढवायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर आम्ही तशा मूर्तीपूजा करणाऱ्यांना दिलं तर आम्हाला देव एकाच परमेश्वराला आराधना करण्यासाठी नाही देणार आहे. म्हणूनच देव सांगत आहे की तसल्यांना देऊ नये म्हणून.
उत्पत्ती अध्याय 26 वचन 34 वाचा. उत्पत्ती अध्याय 26 वचन 34. 34. एसाव 40 वर्षाचा झाला. हा. तेव्हा त्याने बैरी हित्ती हा. याची मुलगी यहूदीथ हा. आणि येलोन हित्ती यांची मुलगी बासमत ह्या बायका केल्या. पुढे वाचा. त्या इसाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या. पुन्हा कंटिन्यू, पुन्हा वाचा ते वचन, स्पष्ट वाचा पुन्हा. 34. एसाव 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती यांची मुलगी यहूदीथ आणि येलोन हित्ती यांची मुलगी बासमत ह्या बायका केल्या. त्या इसाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या. हालेलुया. एसाव 40 वर्षाच्या नंतर लग्न होतो. हालेलुया. लग्न होतो, पण तो इत्ती बहिरा आणि इत्ती बासमत म्हणून 2 मुलीसोबत तो लग्न होतो. जुन्या करारामध्ये 2 मुलीसोबत लग्न झालं तर परवा नाही, पण इत्तीच्या लोकांमध्ये तो लग्न होतं. हालेलुया. इत्ती लोक काय करणारे? मूर्तीपूजा करणारे ते. हालेलुया. एसाव आणि रेबेकाला दुःख कशासाठी होते? म्हणून दोघांसोबत लग्न झाले म्हणून दुःख नाही होत त्यानं इस्रायल लोकांना सोडून इत्तीच्या मुलींसोबत, इत्ती कुळाच्या मुलींसोबत त्याने लग्न झाला. एसाव माझा मुलगा, म्हणून त्यांना दुःख होते. शेवटच्या वचनामध्ये तेच लिहिलं आहे बघा, वाचा ते. इसाक आणि रेबेकाला त्या इसाक व